काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं मला. काहींना देवाने इस्टेट लय दिली पण खाऊन देत नाही, नुसता ताटली का पाहतो. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. काहींना देवाने सगळं दिलंय पण दान धर्म नाही, नुसतं साठून ठेवा. आणि मग देव त्यांचा बदला घेतो. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काही माणसं चालू चालू मेली, काही माणसं मरानच नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. हे उपजले आई सिकिती आई सकिती उपजले आई सकिती आई सकिती. हरिमुखी गाता हार पारी दिंदा, 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 हरिमुखी गाता हार हरिमुखी गाता हार पारी दिंदा. आणि त्याला 17व्या अध्यायातला पुरावा. झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे भोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मेचे. पुरावा. झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे भोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मेचे. झालं फायनल. मग आता सगळं कमावलंय पण काय मिळवलं नाही. काय मिळवलं नाही. बोंबाललं सगळं. काय मिळालं नाही. सुख. आता थोडं मागे सरकू. आता करंट लागला तुम्हाला. आता मुद्द्यात घुसून देतो. सगळं मिळालं पण सुख मिळालं नाही. मग सुख का मिळालं नाही तर कशा सुख आहे हे कळलंच नाही. तर ज्याच्या सुख आहे त्याचं नाव आहे ज्ञान. आजच्या कीर्तनातलं एक पहिलं वाक्य फावल्यावर लिहून घ्या. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. मग तुम्हाला मला काय नाही. काय नाही. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे फटाके आणि नवरदेव बायरा. बायरा नवरदेव ठोय 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 ठोय. ते नवरदेव उड्या हाणायचं. त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके. मग ते 40,000 पाण्यात गेले का कामा आले. पाण्यात गेले. काय नाही. ज्ञान नाही. महिला मंडळ पटकन बोला. मुलगी तुमची आहे का. मुलगी तुमची आहे का. ती मीटिंग घ्यायची का. पटकन बोला. मुलगी तुमची आहे. मुलगी तुमची नाही. तुमच्याकडे सांभाळायला आहे. तुम्ही 18 वर्षे सांभाळायची. ज्याची आहे तो येणार आणि गाडीत घेऊन जाणार. मग पटकन बोला. मुलगी तुमची नाही ना. मग तुमच्या घराची मुलगी आली. त्या मुलीने तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेतला. याच्यात गैर काय. कारण मुलगा तुमचा नाही. तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली. ती त्याची सख्खी आई आहे. ती आई आल्यामुळे ही आई दिंडीला मोकळी झाली. मग ऐका पटकन पटकन. आता करंट लावून दिलं तुम्हाला.
मुलगा आपला नाही, मुलगी आपली नाही, म्हणजे आपलं नाही ते आपलं म्हणणं, याचं नाव अज्ञान. आणि जगातल्या सगळ्या दुःखाचं कारण आहे अज्ञान. दोन भावांची 40 वर्ष कचेरीत केस चालली, शेतीच्या बांधावरून दोघे मेले, बांध जाग्यावर राहिला आणि वकिलाला स्लॅब टाकला. मग हुशार कोण? वकील. या दोघांना काय नाही, ज्ञान नाही. त्या बाबळीपासून या बाबळी पोत तू जाऊन दाखव, मग तू ये, मी इकडली अख्खी इकीन, तुझी जिरीन. तुझी जर जिरवली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही. तर लोकांना काय माहिती तू कोणचा आहे, पण काय नाही बोलत जा, काय नाही, ज्ञान नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला, आपण बांधला. सासरवाडीचा आधार होता, साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिवणीला कोणचा आधार नव्हता. आपण बांधला, पण आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते, याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा, घरी गेल्यावर करा. अरे काय नाही, फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. आता बोला पटकन, ज्ञान आतलं असावं का बाहेरचं? आतलं ज्ञान. करेक्ट. 12वा अध्याय, आपलं 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. मग ज्ञान नसतानाची यादी सांगतो, नीट आहे का? यादी बारीक आहे का? साबरीचं वन लावून फायदा नाही. गडी देखना लई, गडी देखना लई, पण गडी नाही हो. ऐका यादी आता, गडी देखना लई, पण गडी नाही. ऐका आता, साबरीचं वन लावण्यात फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुर्रा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं फायद्याची नाहीत. पुढचे 4 शब्द ऐका आता, जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं चित्त कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कधी लकलाभ नाही. यादी लिहून घ्या 18व्या अध्यायातली. वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन, फायद्याचं नाही. मग ज्ञान नसतानाची यादी लिहून घ्या. घ्या लिहून यादी. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही. 13वा अध्याय. मुंगी मेरू न ओलांडावे. ऐका आता यादी. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. वांद स्त्री कधी वरमाई होणार नाही. मारुतरायाची पोरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही. काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही. काश्मीरचं पिलू आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही. वटवागळाच्या पिल्लाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही. शेळीच्या गळ्याचं सर कधी दूध देणार नाही. गाईच्या काशीतलं गुचिड कधी दूध पिणार नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरंड कधी मिडीला वापरता येणार नाही. धान्य नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची. जेवढी यादी ध्यानात राहील तेवढी ध्यानात ठेवा. राहिलीच कुठं ध्यानात. आणि आज 99% लोकांना ज्ञानच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. ज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही आणि तो दुःखी होत नाही. आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. ज्ञान कमवा. मी येताना काही आणलं नाही, जाताना मला काही न्यायचं नाही. आणि मला जे म्हटलं मिळालंय ते माझ्या प्रारब्धाने मिळालंय. बस एवढंच म्हणा. वाक्य सांगू, मी करीतच नाही, हे देवच करून घेतो एवढं म्हणा बस. आणि संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण संतती तुमची सांभाळायच्या लायकीची असेल तर कमवा. नाही तर हातानं पाप कशाला करता? कशाला पाप करतो? तू पाणी टाकून दूध विकतो, तो पर्या पाणी टाकून पितो. कशाला कमीतो तू? आणि ज्यांची मुलं नालायक निघली त्यांनी इस्टेट कमवू नये. वाक्य सांग तुम्हाला.
रामाचा बाप होता राजा दशरथ महाराज, रामाचा बाप होता राजा दशरथ, पण मरताने रडला, रडला राजा दशरथ. आणि राजा दशरथ कौशल्याला म्हणतो, कौशल्य तुझ्या मांडीवर डोकं ठेवून आज रडणारा कोण आहे हा विचार कर जरा. जनकाचा व्याय्य कौशल्य, सीतेचा सासरा आहे मी, रामाचा बाप आहे, राजराजाचा मुलगा आहे ग मी, 4 पोरं आहेत मला, पण मरताना माझ्याजवळ कोणी नाही. हा दशरथ मेल्यात जमाय कौशल्य मेल्यात. रडला दशरथ. आता उलटा ऐका, रामाचा बाप पुत्र शोकाने मेला आणि जटायू सारखा पक्षी रामाच्या मांडीवर मेला. जरा कर्म तपासा, तपासा तर मग. रामाच्या मांडीवर जटायूने डोकं ठेवलं आणि रामचंद्रजी म्हणतात जटायूला, बोल बोल, अरे तुला दिव्य शरीर देऊ का आयुष्य देऊ. जटायूच्या डोळ्याची कड ओली झाली आणि जटायूने सांगितलं, रामचंद्रजी तुम्ही मला आयुष्य दिलं तरी कधीतरी मी मरणारच आहे, आणि तुम्ही मला शरीर दिलं तर ते नाशवानच आहे. तुमची मांडी मला कधीच मिळणार नाही, याच्यापेक्षा मला काहीच नको. तुमच्या मांडीवर कर्म तपासा. उगाच बरळायचं नाही, माझं देवाने वाईट केलं, माझं देवाने वाईट केलं. तुझी काय क्वांटिटी तपास. 48% मार्क पडले टोणग्या तुला, तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला का? थोबाड फोडून टाकलं पाहिजे तुझं. आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाया कामायशी. काय करतो तुला नालाय का? हातली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे, 6,000चा मोबाईल आहे हातात, हातली चड्डीच नाही, चैन उघडी ना तू नाही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कौरे क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. हे अडपट नाही. एक वाक्य सांगून ठेवतो, ध्यानात ठेवा. आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला पहिलं वाक्य सांगतो मी, 7-8 वाक्य सांगणारे कीर्तनात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जी आवड असेल ती गोष्ट यशस्वी व्हायचा प्रयत्न करा. पखवाद आवडतं तुम्हाला, प्रॅक्टिस करा. गायन आवडतं, रोज गायन करा. कीर्तन आवडतं, रोज अभ्यास करा. तुला MPSC दे, UPSC दे, नेट दे, सेट दे, फार्मसी दे, एमटेक, बीटेक, डिग्री, डिप्लोमा. क्वांटिटी ठेवा, क्वालिटी ठेवा, क्वांटिटी ठेवू नका. अभ्यास करा. तहसीलदार व्हायचं तुला MPSC दे ना, भुकतो कशाला लय पगार आहे त्याला. का मग जाय ना तू जाय ना. तुला बोर्ड कटाळलं सुटू सुटू तरी तू सुटानं, तुला काय तहसीलदार करायचं? हलकट क्वालिटीचं नाही तर नाही. तुमचं डोकं हे शाळेत तुमचं डोकं नाही चालत ना, नका चालू द्या. व्यापार करा. नाही व्यापारात जमत तुम्ही व्यवसाय करा. नाही व्यवसायात जमत कोणत्याही एका क्षेत्रात तुम्ही चमका. कशातच डोकं चालत नाही ना, पैलवान तरी व्हा, पैलवान तरी व्हा. अरे गाडी का ना, कुल्फी का ना, पाव का ना, बटारी का ना, रद्दी का ना, शेळ्या पाळा ना, भंगार गोळा करा ना, दुसऱ्याच्या गाड्या पुसना, बापाच्या इस्टेटीवर जगता कवर कर जपता. घमेंड असली ना, घमेंड तर बापाची इस्टेट सोडून जगून दाखवा, मग त्या जगण्यातही मजा आहे. बापाच्या इस्टेटीवर काय जगवतो नालाय का तू? मिशी फुटली नाही तुला, क्वार्टर रुपयात नालाय का तू? मिसरूड फुटलं नाही तुला ना आलाय का? मिसरूड. दारू पिऊ नये हमताचं मी नाही, लायसन आहे ते. पण दारू पिणारे पोरं ध्यानात ठेवा. तुम्हाला जर लई किडा असेल ना, क्वार्टर प्यायचा किडा, आपलं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला, ओपन. तू फक्त 5,000 रुपये रोज कमव आणि 2,500ची दारू पे रोज, पे. आणि दुसरं चॅलेंज आहे तुम्हाला आपलं, तुम्हाला जर लई किडा असेल ना, क्वार्टर प्यायचा किडा, तर फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोड आणि तू आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव. तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शांबड्या, रोख. पिस्तुल्या रोख. आणि फक्त तुमचे आईन बाप मरू द्या आणि तुम्ही 8 दिवस फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खा. 12 महिने मी सांभाळतो तुला. अरे तासाला चड्डी घेतो तुला, तासाला. भंगरी, तासाला चड्डी घेतो तुला. आणि दारू तर दोन्ही बाजूने पाहिजे तो. चल, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. ह्या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय, जरा ध्यानात ठेवा. आणि गेलाय का नाही सांगा मला, गेलाय का नाही? पाप केलाय बापानं. जरा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षात बापाच्या अगोदर पोरगा गेलाय का नाही बोला. मग पोरगा जर अगोदर मरत असेल तर पाप केलाय का बापानं?
आयुष्यभर बिचाऱ्यानं बनियन बळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्याने गाठ मारली. अरे बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं मुलाची फी भरली, अंत्यविधीला जायला भरली का? आठवतो बाप? हे 10वी 12वीचे टोणगे जरा नीट ऐका. 10वी 12वीला खातं कोण टोणगे? इथं BA BEd बैल वळीत आणि MA BEd वासरा आखडीत. तुझी 10वीची अगरबत्ती लावी तो कुठं टोणग्या? 10वी म्हणजे पहिली आहे, शंभड्या पहिली. हो, इथं MA BEd बैल पूर्वी 4वी झालेला शिक्षक होत होता, 7वी झालेला मुख्याध्यापक होत होता आणि मॅट्रिक झालेला प्राध्यापक होत होता. आज MA BEd शिपाई आहे. तुझी 10वीची अगरबत्ती कुठं लावितो येड्या? 10वी 12वी खातं कोण? लय पडले ट्रक न, हे फक्त सीझनला बाहेर काढायची. गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला. बचाव. कोण खात त्यांना? जरा नीट ऐका आणि सांगा मला बसलेली माणसं. आता सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा विनोद वाटतो तुम्हाला? हा टाइमपास आहे? जरा आठवा तो बाप, आठवा. त्या बिचाऱ्या एक वाक्य सांगा, 3 वर्ष शेतकऱ्याने इतका वाईट दिवस काढले, इतके कोणीच काढले नाही मला. एवढे भयान संकट शेतकऱ्यानं काढले, पण मुलाची फी भरलीच ना, मुलाची फी भरलीच ना. मग 10वीला आणि 12वीचे जरा लाजा धरा, लाजा धरा, लाजा. अरे रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी इकल्या. मजुरीला जाणाऱ्यांनी चांगल्या बागायतदाराला याजाने पैसे दिले. बागायतदाराकडे काय वांग आहे? ते कडक कपडे घालते, 1.5 लाखाची वाट पाहते, झाले का नाही जमा, झाले का नाही जमा. कमून जमा होईल. त्याच्याकडे काय? लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या मामा. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. आणि आता लग्न न झालेले पोरं ध्यानात ठेवा, तुम्ही आता नवरदेव नाही होणार. तो नाद तुम्ही सोडूनच द्या. आता नवरदेव नाही होणार तुम्ही, तुमचं मिटलंच. आता तुम्हाला बायको कशी काय मिळेल महाराज? कशी काय मिळेल बायको? तुम्ही 17ला क्वार्टर प्याता, 16ला गोवा खाता आणि 18ला भंगारवानी बोंबलं धिंडाता. काय बायको मिळेल तुम्हाला? कशी काय मिळेल बायको? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, खासदार मुलगी, आमदार मुलगी, राष्ट्रपती सुद्धा मुलगी. आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिला 1.5 लाख पेमेंट आहे 7व्या आयोगानं. तिला 90% मार्क आहे, मग तिला 95% पोरगा नको का? माझ्या पुढे बसलेल्या कोणला 95% व्हॉट वर कर बरं. 1 मिनिटात बायको देतो मी तुला, 1 मिनिटात. मला खाली उतरून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठे लावितो येड्या? बायको नाही मिळणार तुम्हाला. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. त्या मामाला मुलगी आहे का नाही? मामाला मुलगी आहे का? मामाला मुलगी नाही? मेला तू. त्या मामाला मुलगी आहे का रे? नाही? गोसाई झाला तू. त्या मामाला आहे का लहाना? का किती आहे? एकच आहे का? तुम्ही भावकी जण आहे? भावकी जण आहे दोघं, एक झाला गोसाई. तुझ्या मामाला आहे का रे बऱ्या? मामाला मुलगी आहे का? का मामाच लगीन झालं नाही? मामाच मोकळा आहे तो, बाकीच्यांचं काय? तुझ्या मामाला आहे का मुलगी? नाही? झाला आमच्या टोळीत आला तू. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-4 दिवस सुधरत नाही काय. बधीर होतो तो, बधीर. आणि एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि त्याला 6 महिने अटॅक आणि BP येत नाही. त्याने डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे मला देऊन टाकायचे. आणि पाया पडून
आणि पाया पडून सांगतो हसत जा. थोडे दिवस राहायचे, चिंता करून काय करायचं. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता करते बाय. अरे राहायचं फार थोडे दिवस. थोडं माग या करंट लावून दिलाय तुम्हाला. आपला बाप जर आपल्या मुलगा जर बापाच्या अगोदर जात असेल तर याला पुढे तरी कंट्रोल केलंच पाहिजे. तुम्ही कधी जेलमध्ये जा महाराज आणि एकदा आरोपी तपासा. 17चा पोरगा खुनात आहे, 16चा पोरगा बलात्कारात आहे आणि 18-19चा चोऱ्या करण्यात आहे. शासनाला आणि सरकारला नाव ठेवू नका. पोरांचे बाप नालायक आहेत, नाही तर पोरग काहीच करीत नाही. फटकावल्यावर काय करतो पोरग, चांगलं सापटावल्यावर काय करेल. मुलगा मला, मुलगी तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक दिवस आपल्या पोटात अन्न नसलं तरी चालेल, पण आपल्या पोराच्या आणि पोरीच्या बदनामीमुळे आपली मान समाजात खाली होता कामा नये. कीर्तनात बसलेल्या पोरा बापांना सांगून ठेवतो तुमचा पोरगा इंजिनिअरिंगला तुम्ही जरूर घालायलाच पाहिजे. मग तुम्ही किती जण पोराचा हिशोब घेता महिन्याला, जरा बोटवर करा बरं. कशाला पाप करतो तुम्ही. तू पाणी घालून दुधी पितो, तो पोऱ्या पाणी टाकून पितो. कशाला पाप करता. जरा पोरांचे हिशोब घ्या. त्याला महिन्यातून एकदा जवळ बोला, कान फाड फोडा त्याचं. तुझं मोबाईलचं बिल किती गेलं, लाईट बिल किती गेलं, खोली भाडं किती गेलं, तुझ्याकडे आता बॅलन्स किती आहे, कटिंग दाढीला किती गेले, तुला ह्या महिन्यात गरज किती आहे, तुझ्या वया किती गेले. पैसे तू माझ्याकडून 5 नाही 50,000 ने, पण मला हिशोब पाहिजे. तुला खर्चायला नको कोण म्हणलं. तू जेवला 10 दिवस मेज बंद होती, जेवला ना, कोण नको म्हणलं तुला. 3 वेळा जेव. आम्ही तुझ्यासाठीच कमवतोय. आम्हाला काही संग न्यायचं नाही कमवलेलं. पण आमच्या डोळ्यात, तू जर आमच्या डोळ्यात धूळ फेकीत असेल तर काय. कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चीर करतय. दत्तू पाटील की जय हो मग पितय ते. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावा नका मारता. ये दत्त्या, ये भिक्या, ये सख्या, ये वामण्या. फटकावले पाहिजे दारू. आठवड्यातून एकदा पोऱ्या जवळ घ्या, कान फाड फोडा त्याचं. का म्हणून तू बाहेरून जेवून आला. अरे शिका जरा, शिका. केरळवरून महाराष्ट्रात हवा भरायला आलंय. 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका. बोर मारायला महाराष्ट्रात ते रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते. एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते. आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाती. जरा शिका. जरा शिका. पुलाच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपत्यात 12 माई. शिका, जरा शिका. पेट्रोल पंपावर मुक्कामेन दगडाची चूल करून भात शिजून खात्यात. लक्ष्मी कोणा काही टिकत नाही. कोणी उठायचं ना आम्हाला पैसा पुराण, पैसा पुराण. कसं काय पुराण. बायकोनं जर चपाती केली ती जर जळाली तर बायको चपाती नवऱ्याला वाढीत नाही. हायवेची चपाती पाहिली कशी. हुक आहे तिला, हुक हुक. 1 2 3 आणि वाढणारा असा वाढितो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ. अरे शिंबूड खातो तू पैसे देऊन. फटकावल्यावर काय करते पोरग. पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे पिशवीत घाला बघते. मी करील प्रयत्न परत. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतो मी वडीतो. इकडे पोऱ्या म्हणला मी औषध पिल. कोणतं घेतो. टाटा मेट्री घेतो का, निराय कातर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो का, M35 घेतो. ही तर नाशिकाची नाव आहे. कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या. पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का. तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या. इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना तो वांग्यात सोडा नाही तर कांद्यात सोडा. तो काही करीत नाही. तो रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध आहे काय. काय करतो ते. आता ह्या नालायकांनी लग्नात एक नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची.
आणि फिकून हार घालायचा. अहो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी हयतीलाच कटाळलो बा, याचं काय करायचं मग. फटकावले पाहिजे धरून. काय करते पोर. आणि पोरांच्या बाबतीत तुम्ही घाबरू नका. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. यांची बाहेर पोट भरायची दानत नाही. यांना कोण खातं. सीझन संपल्यावर कोण खातं यांना. आता हे लग्न सर आहे म्हणून यांना थोडा ऊत आहे. कोण खातं. आठवड्यातून एकदा पोरगा फटकावला पाहिजे. 12वीला पहिल्या आलेल्या मुलीला मार्क आहेत 99.6. क्वालिटी आहे का काय. 99 आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. 42. मग गुड्डी वाचित काय होती बा. गुड्डी तर रविवारी शाळेत जाती बिगर दप्तराची. गुड्डीची शाळा भरती कुठं. आठवड्यातून एकदा महिला मंडळ पोरीचं सुद्धा थोबाड फोडून टाकलं पाहिजे. आठवड्यातून एकदा हाणली पाहिजे पोरगी. आजपासून ठरवून टाकायचं रविवार गुड्डी हाणणे. पहिले पोरीचे हात तपासा. बांगडी नाही का ठेवून द्या 2-4 तिच्या. केसांची स्टाईल तपासा. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त आभार गवार नाहीये. हे जे रक्त आहे ना हे रक्त आहे ना ही बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे. बुट साठून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे माहित आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे. वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15व्या वर्षी. तलवार आय 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 भंगरी. फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईल मधली नाव आहे ना आपल्यासारखी नसतात. दत्तू पाटील भिका पाटील. त्याचे त्या खुना आहे. खुना महत्वाचा असेल तर 1 स्टार. त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार. ज्याच्या बरोबर पळूनच जायचं 3 स्टार. आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन येतो सायलेंट असतो. सायलेंट. फक्त कण होतो घरात. कण होतो. मग तिचा बाप म्हणतो मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का. तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पर चीरेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पर चीरेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. तू हिफाजत कर ले. तू लाख करे रखवाली. तू हिफाजत कर ले. तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा इथं एवढ्या उभ्यावर बोलायला किती त्रास होतो हे बसणाऱ्यांना काय माहिती.
आता एवढे लोक तुम्हाला सभेला आणायला 7-8 लाख रुपये लागले असते आणि गप बसायला 2-4 हजार पोलीस लागले असते. मग आता मला कुंभार पाटलाने 2-3 लाख द्यायला काय अडचण. त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला माणूस आहे, 1-1.5 लाख देऊन टाका. विनोदाचा भाग सोडा, पण ही कीर्तन आता काळाची गरज आहे. थोडस सत्य आहे पण त्याला पर्याय ते बोललंच नाही तर काळ फार वाईट आला. आता काळ म्हातारी माणसं सुद्धा झोपताना आता असं झोपत जा. हा जाऊ शकतो, याला कापून नितीन पोरं कापून डायरेक्ट त्याला त्या देतील गट नंबर 13. कारण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक झाल्याशिवाय आणि मरणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना अजून एक सांगतो, मरण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 2-3 गुंठे जमीन नावे ठेवून मरा. माझा ऐका, देवळात मराल, देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो, सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला. कारण मामजी देवळात मेले. मामजी कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती. मला आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला या बिचाऱ्याने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन केलं, हे खरं कौतुक करावं महाराज. एवढे स्क्रीन, एवढे डिजिटल, एवढी 2-3 गावांमध्ये डिजिटल आणि एवढी मोठी तयारी या माणसाची.